नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की 4 टक्स ब्लाऊजचे कटिंग। तर योगपट्टीवाला जो 4 टक्स ब्लाऊज आहे ना, त्याचे आज आपण कटिंग बघणार आहोत। लहान साईजच्या मापाचे पण कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे आज मी दाखवणार आहे। तर हे बघा, ही सर्व मापे आहेत। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 30 इंच, मागील गळा आहे 8 इंच, पुढील गळा आहे 6 इंच, शोल्डर आहे 5 इंच, आडे आहे 2.5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच। ही अशी सर्व मापे आहेत। तर 30 छातीचे आज आपण माप बघणार आहोत। तर हे बघा, आता आपण आधी पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया। तर पूर्ण उंची आहे 13 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेला आहे, 14 इंच उंची आलेली आहे। तर शोल्डर घेतलेला आहे आपण 5 इंच। तर पूर्ण शोल्डर आहे 10 इंच, त्याचा निम्मा येतो 5 इंच। तर आडे घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच। तर मागील गळा आहे 8 इंच, मुंडा आहे 5.5 इंच। 30 छातीचा ब्लाऊज आहे म्हणजे 7.5 इंच चेस्टचं माप येतं प्लस 1.5 इंच मार्जिन। तर सरळ रेषा इथून आखून घेऊयात आपण। तर आपण पंचकोनी गळा पाठीमागच्या साईडला घेणार आहोत। तर पंचकोनी गळ्याचा मी आकार दिलेला आहे। तर मागील मुंड्याचा आकार येणार 1.5 इंचावरती। तर आपण असा शेप देऊन घेऊया। तर हे बघू शकता, आणि एकदा मी सांगते तुम्हाला पुन्हा एकदा। उंची घेतलेली आहे 14 इंच, मुंडा आलेला आहे आपला 5.5 इंच, मागील गळा घेतलेला आहे 8 इंच, शोल्डर घेतलेला आहे आपण 5 इंच, आडे घेतलेला आहे आपण 2.5 इंच। तर 30 छातीचं हे मेजरमेंट आहे, बॅक साईडचं मेजरमेंट घेतलेलं आहे। आता ह्याचं आपण कटिंग करूया। तर आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया। तर आता आपण फ्रंट साईडचं कटिंग करूयात। तर इथून सरळ रेषा आखून घेऊया। पुढील गळ्याचा आकार आपण गोल देऊया आणि फ्रंट साईडचा मुंडा आपण आतल्या साईडला 1 इंचावरती घेणार आहोत। तर हे बघू शकता। आता आपण आधी गोल गळ्याचं कटिंग करून घेऊया। तर योगपट्टी आपल्या इथे येणार आहे 3 इंच, ह्या साईडला येणार आहे 2.5 इंच। तर हे बघू शकता। तर हे अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊजचं आपण आता मेजरमेंट सगळं घेतलेलं आहे। तर ह्या दोन्हींचा आपल्याला
मध्य करून घ्यायचं आहे। तिथून परत ह्या दोन्हींचा मध्य करून घ्यायचा आहे। इथून मध्य करून घ्यायचा आहे। तर इथून आपल्याला 2.25 इंचावरती उंची घ्यायची आहे। ह्या साईडला आपल्याला 1 इंच, ह्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, कारण की छातीचा ब्लाऊज असल्या कारणाने आपल्याला हे टक्सची रुंदी कमी असणार आहे। आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 3 इंचावरती। थोडासा क्रॉस जरी घेतला तरी काही हरकत नाही, तुम्ही सरळ पण घेऊ शकता, क्रॉस पण घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार। तर हे बघू शकता, इथून मी योगपट्टी घेतलेली आहे 3 इंचावरती, इथून घेतलेला आहे मी 2.5 इंचावरती, हा टक्स घेतलेला आहे मी 2.5 इंचावरती, इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, म्हणजे टोटल 2 इंच टक्सची रुंदी येते। चेस्टच्या मापानुसार टक्सची रुंदी आणि उंची येते। तर ह्या दोन्हींचा मध्य करून हा टक्स घेतलेला आहे। इथून मी 3 इंचावरती घेतलेला आहे आणि ह्यामधील अंतर आपल्याला 1.25 इंच ठेवणं गरजेचं आहे। तर अंतर हे डिस्टन्स ठेवा, एकदम जवळ जर टक्स आले तर एकदम फिटिंग परफेक्ट बसत नाही। तर आपण ह्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊज पीसवर ठेवता त्यावेळेस काय काय चेंजेस करायचं ते मी तुम्हाला सांगते। तर हे बघू शकता, तर हा टक्स आपला येणार आहे 1.5 इंचावरती। हे 1.5 इंचाचा टक्स आहे। तर ह्या टक्सची रुंदी 3 इंची कमी येतील, ह्याचीच फक्त जास्त येते। हा मेन टक्स आहे, हे बाकीचे ते 3 टक्स आहेत ना ते कमी कमी रुंदीचे घ्यायचे। तर आपल्याला आता ब्लाऊज पीसवर ठेवताना काय चेंजेस करायचे हे मी सांगते। तर तुम्ही ब्लाऊज पीस ठेवल्यानंतर ह्या साईडला तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ह्या साईडला तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला जो योगपट्टी लावतो ना त्यासाठी आपल्याला अर्धा किंवा 1.25 इंच वाढवून घ्या। एवढंच फक्त चेंजेस करा ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज पीसवर हा पॅटर्न ठेवता त्यावेळेस। तर हे बघा, हा झाला फ्रंट भाग आपला तयार, हा झाला बॅक साईडचा भाग तयार आणि ही आपली योगपट्टी। हे अशा पद्धतीने तुम्ही 4 टक्स ब्लाऊजचे कटिंग करू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।